कंपनीज तुम्हाला रिजेक्ट करत नाहीत तर ते तुमच्या थिंकिंगला रिजेक्ट करत असतात. कंपनीज आज पर्सेंटेज, मार्क्स, ग्रेड्स याला प्रायोरिटी देत नाहीत. व्हॉट दे ॲक्च्युअली लुक फॉर इन अ कॅन्डिडेट इज हाऊ क्लिअरली यू कॅन थिंक अंडर प्रेशर. रिक्रुटर्स बघतात या 4 गोष्टी. फर्स्ट ऑफ ऑल, कन्सेप्ट क्लॅरिटी. तुमचं फंडामेंटल्स, तुमचे बेसिक्स किती क्लिअर आहेत. मुव्हिंग अहेड, व्हॉट दे ॲक्च्युअली लुक फॉर इज प्रॉब्लेम सॉल्विंग. तुमचा प्रॉब्लेम सॉल्विंगचा अप्रोच कसा आहे, तुम्ही लॉजिक बिल्ड केलेलं आहे की नाही. द नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज तुमचं कम्युनिकेशन. तुम्ही कॉम्प्लेक्स गोष्टींना किती सिम्पल वर्ड्समध्ये ब्रेकडाऊन करून समोरच्याला एक्सप्लेन करू शकतात. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट इज युअर ॲटिट्यूड. तुमचा ॲटिट्यूड प्रॉब्लेम्सकडे बघण्याचा कसा आहे, तुम्ही लर्निंग अप्रोच ठेवतात की नाही, हे सुद्धा एक इम्पॉर्टंट स्किल सेट आहे. अदर दॅन दिस थिंग्स, तुम्ही काम आहात का, तुम्ही कॉन्फिडंट आहात की नाही, तुम्ही मिस्टेक्स ॲक्सेप्ट करू शकतात का, आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तुमचं ग्रोथ माइंडसेट. ज्या इंडस्ट्रीमध्ये आपण काम करतो ती एक एव्हर इव्हॉल्विंग इंडस्ट्री आहे, त्यामध्ये आपल्याला कंटिन्यू ग्रो करायचं आहे. तर त्या हिशोबाने तुम्हाला ग्रोथ माइंडसेट ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. दीज आर ऑल द थिंग्स दॅट कॅन मेक अ कॅन्डिडेट स्टँड आउट. या सिरीजमध्ये आपण ह्या 4ही गोष्टी मास्टर करणार आहोत. स्टे विथ मी. तुमची सिलेक्शन जर्नी आता चालू झाली.